नमस्कार. संगीता रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत. उन्हाळा सुरू आहे आणि उन्हाळा म्हटलं म्हणजे कैरी आलीच. तर कैरी आली म्हटली म्हणजे कैरीची आंबट गोड चटणी तर आलीच. तर आज आपण बनवतो आहे कैरीची आंबट गोड चवीची चटणी. चला तर मग बघूयात कृती. त्यासाठी मी अर्धा किलो कैरी घेतलेली आहे. कैरी आपण स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि आता आपण त्याचे काप करून घेत आहोत. तुम्ही तुमच्या आवडीनुसार काप करू शकता. मी अशा प्रकारे उभे काप करून घेत आहेत. ही कैरीची चटणी अगदी तुम्ही 15 दिवस फ्रीजमध्ये ठेवून खाऊ शकता. अशा प्रकारे सर्व कैरी आपण चिरून घेतलेली आहे. आता आपण फोडणी देऊन घेऊ. एका पॅनमध्ये 2 पळी मी तेल घालून घेतलं आहे. तेल छान तापलेलं आहे. यामध्ये आपण आता 1 चमचा जिरं आणि 1 चमचा मोहरी घालून घेत आहोत. जिरं मोहरी छान तळलं. यामध्ये 1 चमचा हिंगसुद्धा घालून घ्यायचा आणि चिरून घेतलेल्या कैरीच्या फोडी घालून घ्यायची आहे. तर अगदी तुम्ही नवशिके जरी असाल तरी तुम्ही ही आंबट गोड चवीची चटणी बनवू शकता. अगदी सोपी आहे आणि तितकीच खायलासुद्धा चविष्ट आहे. आता हे सर्व आपण मिक्स करून घेतलं आहे. यामध्ये आपण आता लाल तिखट घालून घेऊ. तिखटसुद्धा तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. मी यामध्ये 2 चमचे लाल तिखट घातलेलं आहे. 1 चमचा यामध्ये हळद घातलेला आहे आणि चवीनुसार यामध्ये मीठ घालून घ्यायचं आहे. आता हे छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. ही चटणी तुम्ही मुलांना डब्यातसुद्धा देऊ शकता. आता यामध्ये मी 1 वाटी गूळ घातलेला आहे. गूळसुद्धा तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घेऊ शकता. यामध्ये मी 2 चमचे साखरसुद्धा घातलेली आहे. साखरेमुळे चवीला आपली चटणीसुद्धा छान लागते आणि तिचा रंगही खूप छान येतो. त्यामुळे आपण यामध्ये 2 चमचे साखर घातलेली आहे. आता हे सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आता गूळ आणि कैरीला छान पाणी सुटलेलं आहे. आता आपण झाकण ठेवून याला 1-5 मिनटं होऊ देऊ. आता आपण बघून घेऊ. हे बघा छान असे आपली कैरी शिजत आलेली आहे. यामध्ये मी थोडंसं अर्धा कप पाणी घालून घेत आहे, जेणेकरून हे असे दाटसर किंवा याचा पाक होऊ नये म्हणून. तुम्ही कमी जास्त पाणी घालू शकता. थोडंसं तुम्हाला पातळ हवं असेल तर तुम्ही यामध्ये पाणी वाढवू शकता. हे बघा किती सुंदर अशी आपली चटणी बनून तयार झाली आहे. नक्कीच करून बघा. अतिशय चविष्ट आणि अगदी 15 दिवस तुम्ही ही फ्रीजमध्ये ठेवून याचा आस्वाद घेऊ शकता. नक्की करून बघा आणि आवडल्यास नक्की लाईक कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल नक्कीच सबस्क्राईब करा. धन्यवाद.